अमोलजी कुलकर्णी, MA क्लिनिकल सायकोलॉजी, जे मानसोपचार आणि समुपदेशन योगा फिटनेसचं ट्रेनर आहेत. आणि उद्या तंबाखू विरोधी दिवस आहे, वर्ल्ड नो टोबॅको डे. दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी म्हणून एक प्रबोधन, एक समाजाला त्या घटकापासून परावृत्त करायचं काम करतं. तर त्या व्यसनामध्ये जडत्व राहू नये, त्या व्यसनामध्ये अडकू नये, त्यासाठी भरपूर सारे डॉक्टर्स ना काही ह्या कामामध्ये असतात दर वर्षभर, है ना. असंच आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग देखील यासाठी खूप मोठं कार्य करतं. तर आपण आपल्या गुरुजींनी प्रोजेक्ट चालू केलेला जो आहे नशा न करूंगा न करने दूंगा, हो, आज प्रत्येकाला प्रतिज्ञा घ्यायची वेळ आलेली आहे. कारण समाजातले अनेक घटक हे छोट्या छोट्या व्यसनांमध्ये व्यस्त आहेत. ज्याला आपण म्हणतो तंबाखू ही कुठेही सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे, वस्तूच म्हणावं लागेल त्याला. कारण गुरुदेव म्हणतात असे काही वस्तू आहेत, असे काही तुमच्या जीवनामध्ये आणता येईल जेणेकरून तुम्हाला की नाही या छोट्याशा व्यसनामुळे आपलं घर, आपलं शरीर, आपलं समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा सुद्धा आपले कमी होताना दिसत आहे. आणि म्हणूनच गुरुदेव म्हणतात न करूंगा न करने दूंगा ह्याचा नारा 2018ला चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी दिलेला आहे. नशामय न करूंगा न करने दूंगा, ना त्याचेच हाक आणि त्याची एक आठवण म्हणून आज 31 मेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपण सगळ्यांच्या एक अवेअरनेस, एक वातावरण निर्मिती असेल किंवा आपण प्रबोधन म्हणूया, तर ह्यासाठी आज आपल्यासोबत अमोलजी कुलकर्णी, जे या कार्यामध्ये खूप वाहून घेतलेलं आहे. समुपदेशनचे काउन्सिलिंग ह्या असे अनेक प्रकारच्या पेशंटला करत असतात. आणि पेशंटच म्हणूया आपण, आजारी तो व्यक्ती जर असेल, व्यसन म्हणजे काय ते एक आजारच जडलेला आहे. छोट्या सुरू झालेल्या ह्या थोड्याशा याची नंतर मग त्याचं इतकं रुद्र सुरू होतं की त्यामध्ये लाखो लोक, कोटी जनता जगभरामध्ये व्यसनामुळं आपले जीव गमावत आहेत. आणि प्रत्येकाला गुरुदेवाने तेच सांगितले, प्रत्येकाने संकल्प घ्या, हे अशा अनेक लोकांना आपण अवेअरनेस आणायचं. परिवारातलेच एक व्यक्ती आहे. सर्वात व्यसनामध्ये हे छोटंसं, हे न दिसणारं आणि कुठेही सहजतेने उपलब्ध होणारे तंबाखू. म्हणून तंबाखू आणि तंबाखूचे जन्य पदार्थ यांचा विरोध करण्यासाठी नो टोबॅको डे हे आज ह्याच्यासाठी आज आपण अमोलजी कुलकर्णी यांच्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपल्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सर्वांच्या वतीने, मंडळ ज्ञान क्षेत्राच्या वतीने, सर्व उपस्थितांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. अनेक व्यसनामध्ये सर्वात स्वस्त, उपलब्ध आणि ज्याचे भयंकर स्वरूपात त्याचे परिणाम भोगताना दिसत आहेत. तरीही त्याचे आकर्षण एवढं आहे, खूप आहे, आकर्षण एवढं मोठं आहे. छोटीशी सहजतेने हे दे रे जरा काही नाही अशी जी आहेत ना, ही इतकी पेव, म्हणजे आपण म्हणतो ना कोरोना जेवढं वाढतोय त्याच्यापेक्षा कदाचित त्याचं संक्रमण मोठं आहे पण दिसत नाही, है ना. कदाचित एवढं मोठं संक्रमण आहे. म्हणूनच गुरुदेव म्हणतात आनंद की चर्चा करो, आनंद की गुण गाओ. आनंद जितना फैलाओगे लोक समृद्ध होगे, आप भी समृद्ध होगे. तर यातून बाहेर पडण्यासाठी छोटेसे काही टिप्स आहेत, त्या आपण अमोलजी कुलकर्णीकडून आज जाणून घेऊया. नमस्कार. उद्या जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपले कृष्णाजी जे आहेत ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे विषय हाताळत असतात आणि आमच्यापर्यंत खूप चांगले वक्ते घेऊन येत असतात. तर या उद्याच्या तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने आज आपण थोडं व्यसनांवरती बोलणार आहोत. त्याच्यामध्ये तंबाखू हे जे काही व्यसन आहे की ते अगदी, त्याला वयाचं बंधन राहिलेलं नाहीये, त्याला कुठल्याही स्तराचं बंधन राहिलेलं नाहीये. अगदी गोरगरिबांपासून तर श्रीमंत वर्गापर्यंत हे व्यसन जे आहे ते वाढलेलं आहे. करत असताना की बरोबर आहे उद्या तंबाखू विरोधी दिन आहे, पण त्याच्यावरती जास्त फोकस करूया. पण तंबाखू, अल्कोहोल, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स ह्याच्यापासून तर आता आधुनिक व्यसनांचं ही जे जाळं पसरत चाललेलं आहे
की ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की लैंगिक व्हिडिओज पाहण्याचं पोर्न ॲडिक्शन हे फार मोठं ॲडिक्शन वाढलं चाललेलं आहे. त्याच्यानंतर गेमिंग ॲडिक्शन्स आणि ऑनलाईन गॅम्बलिंगचं ॲडिक्शन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये वाढणारं जे काही व्यसन आहे ते म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला त्याच्याशिवाय म्हणजे दिवसच आपला जात नाही. आणि आम्ही म्हणतो की हा आपला प्राणवायू होत चाललेला आहे की काय. एखाद दिवशी फोन बंद पडला, बॅटरी फुगली आणि फोनच नाही आता वापरायला मिळणार, तर आपल्याला अक्षरशः असं वाटतं की आता जगू कसं आपण. तर या सगळ्याविषयी चर्चा व्हावी आणि व्यसनांची मानसिकता काय असावी, काही गोष्टी म्हणजे ना आपल्याला सुदैवाने म्हणजे मला असं वाटत आज सकाळी तयारी करत असताना असा एक म्हणजे प्रश्न माझ्या मनात आला. तो प्रश्नच आहे की कृष्णाजींनी सांगितलं आहे की साधना आहे आणि आपली लोक सुदर्शन क्रिया वगैरे केल्याच्या नंतर समूह साधनेच्या नंतर हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. मग मी असा विचार केला की अरे आपण अशांसमोर व्यसनाधीनतेविषयी बोलायचंय की जे ऑलरेडी म्हणजे सद्गुरु चरणी सेवा करणारी सगळी मंडळी आहेत, साधनेतली मंडळी आहेत, त्यांना व्यसन असण्याचं खरं तर काही कारण नाहीये. जे मी माझ्या बाबत तर सांगू शकतो की मी संपूर्ण निर्व्यसनी आहे. नाही, माझं व्यसन काही सुटत नाहीये कारण मी व्यसनात गेलोच नाही, त्यामुळे सुटायचा प्रश्नच नाही. तर या सगळ्या लोकांसमोर बोलायचंय, कदाचित ही सगळे व्यसन मुक्तच असतील किंवा व्यसनाच्या पासून दूर असतील, पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही असं जरी असेल आणि कदाचित असं नसेल सुद्धा, माहिती नाही. परंतु मला असं वाटतंय की आपण तुम्ही आम्ही या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन चर्चा करून आपण एक हातात हात घेऊन व्यसनमुक्तीचं एक आंदोलन छेडणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही मानसिकता काय असते, मी स्वतः 5-6 वर्ष व्यसनमुक्ती केंद्रात प्रमुख समुपदेशक होतो आणि व्यसनमुक्ती केंद्र 2-1 वर्ष मी चालवली आणि मला ते बंद करावं लागलं कारण की मला ते म्हणजे जी काही छिन्न विछिन्न अवस्था कुटुंबांची होते व्यसनाधीनतेमुळे, त्यांची जी काही मानसिकता होते त्या रुग्णाची म्हणा किंवा कुटुंबाची म्हणा, त्यांचं खरं तर दुःख मला पावलंच गेलं नाही. माझ्यासाठी ते असह्य झालं आणि मी चांगली सर्व्हिस देत असूनही मला ते व्यसनमुक्ती केंद्र मी बंद केलं. इतका समाजामध्ये याचा जो काही म्हणजे एक रोग पसरलेला आहे, त्यांचे जे परिणाम आहेत ते परिणाम आहेत, हे सगळं समजून घेण्याकरिता मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन एक छोटासा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आपण त्याच्यातून या व्यसनांविषयी बोलायला सुरुवात करूयात. आता व्यसन म्हणजे काय, तर कुठल्या तरी उत्तेजना देणाऱ्या मादक किंवा उत्तेजक पदार्थांचं सेवन. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दारू आहे, गांजा आहे, गर्द आणि तंबाखू असे. आता याच्यामध्ये ना नेहमी आपण लक्षात घेऊयात काही पायऱ्या आणि त्या पायऱ्यांचा एक व्हिडिओ पण आपण पाहणार आहोत. की सुरुवातीला एकदा तर क्युरिओसिटी म्हणून, मजा म्हणून मद्यपान, धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन केलं जातं आणि मग त्याचं सवयीत कधी रूपांतर होतं ते आपल्याला कळतच नाही. म्हणून खरं तर पहिल्या व्यसनाच्या अनुभवाला पायबंद घालणं जरुरीचं आहे. व्यसनाधीनतेचे बरेच दुष्परिणाम होतात ते आपण बघणारच आहोत, पण त्याच्या पायऱ्या जर आपण पाहिल्या तर वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या 4 पायऱ्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती तोंड ओळख किंवा सुरुवात होणे, इंट्रोडक्शन होणे व्यसनांचं. आता याच्यामध्ये ना वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये सुरुवात होण्याचं आम्ही अनुभवलेलं आहे बरं का. म्हणजे अगदी 4थी-5वीतल्या मुलं सुद्धा तंबाखू खाऊन पाहत आहेत, सिगरेट पिऊन पाहत आहेत, म्हणजे आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही, पण एक वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर हळूहळू मग ते कॅज्युअल होत जाणं, सहज सेवन त्याचं सुरू होणं आणि सहज सेवन जेव्हा सुरू होतं तेव्हा सततच्या सेवनाची 3री पायरी आणि मग व्यसनपतीत अवस्था, अशा 4 पायऱ्या ज्या आहेत, या 4 पायऱ्या व्यसनाधीनतेमध्ये सांगितल्या. आता ह्या पायऱ्यांच्या मध्येच त्याची ना मानसिकता एक छोटी आपण व्हिडिओ याच्यामध्ये पाहणार आहोत. पण ह्याची जी आहे ना, अनेक व्यसनाची सुरुवात गमतीत होते, कधी कधी मित्रमंडळीत कुतूहल म्हणून, तर कधी धाडस म्हणून या पदार्थाचा संबंध आहे.
ही झाली तोंड ओळख. याच्या पुढची पायरी म्हणजे ती व्यक्ती आता कोणाच्या सोबत नव्हे तर एकटी असताना सुद्धा सहज म्हणून ते घेऊ लागते, पिऊ लागते. ही जी पायरी आहे ही दुसरी पायरी आहे की हे सहज ते पदार्थ वापरून बघते. आणि मग त्यानंतर सततच्या सेवनाची पायरी गाठली जाते. आता सततचं सेवन झालं की व्यसनाधीनतेची एंट्री आपल्यामध्ये होते. म्हणजे तो पदार्थ जर मिळाला नाही तर ज्याला आपण विड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतो, ज्या त्रासदायक अशी शारीरिक व मानसिक लक्षणं दिसायला सुरुवात होते. सतत दारू पिणाऱ्याला एखाद दिवस दारू मिळाली नाही तर त्याच्या अंगाची थरथर होते किंवा उन्मादी अवस्था होते. इथे खूपदा मी थोडस टीकेचं भक्ष होत असतो, पण या सगळ्या अवस्थांना मी आपल्या रोजच्या चहामध्ये सुद्धा बघतो बरं का. कारण चहा हे व्यसनच आहे ह्याच्यावरती कुठलंही खरं तर दुमत नाही. म्हणजे चहा आवडणारी लोक जी असतात ना ती त्याला खोडून काढतात की चहा म्हणजे व्यसन नाही असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु चहा घेतला नाही तर डोकं दुखतं किंवा कामच होत नाही किंवा काम व्हावं म्हणून ताण जास्त झाला की जास्त चहा पिणं, हे सगळं इतर व्यसनांच्या कॅटेगरीमध्ये जाणार असल्यामुळे सततच्या सेवनाची पायरी म्हणजेच व्यसनाधीनता ही चहाच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकते. त्यानंतर ही जी पायरी आहे या पायरीवर सततच्या सेवनाच्या पायरीवरती व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये परमनंट चेंजेस होतात, तर कायमचे बदल होऊन जातात. त्याच्यामध्ये बहाणे करणे, पैशासाठी खोटे बोलणे, चोरी करणे, आक्रमकता, असहाय्यता इत्यादी गोष्टी अगदी स्वाभाविक होत जातात. आपण आपल्या अवतीभोवती पाहिलीत माणसं इतकी लाचार होतात आणि पैसे वेगवेगळ्या पद्धतीने मागतात, ते नाही मिळाले तर वस्तू विकायला लागतात. अशी सततच्या सेवनाची पायरी असते. आणि मग त्यानंतरची पायरी येते म्हणजे अगदी अवघ्या 6 महिने वर्षभरामध्ये माणूस व्यसनाधीनतेच्या शिकंजामध्ये पूर्णपणे अडकू शकतो. ती पायरी म्हणजे व्यसनाधीन पतित अशी अवस्था. आता ह्या अवस्थेमध्ये व्यक्तीच्या स्वभावात कायमचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत असतात. म्हणजे फिजिकल सिम्पटम्स दिसायला लागतात प्रत्येक व्यसनांचे. दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये यकृताला सूज येणे, हातापायाला मुंग्या येणे, मेंदूमध्ये सदोष विचारांची एक मालिका तयार होते. आम्ही ना नेहमी ऍडिक्शनची पर्सनॅलिटी असा एक टर्म यूज करत असतो. 10 वर्ष व्यसनामध्ये असणारी व्यक्ती आज व्यसनमुक्त जरी झाली, आयुष्यभर ती व्यसनमुक्त जरी राहिली, तरी या 8-10 वर्षांच्या व्यसनामुळे तिच्या व्यक्तिमत्वात जो बदल झालेला असतो ना तो मरेपर्यंत बदल राहतो. त्याला आम्ही ऍडिक्शन वाली एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्सनॅलिटी म्हणतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की यार व्यसनामध्ये जाणंच आपल्याला टाळलं पाहिजे. याच्यामध्ये ही अवस्था एकदा गाठली तरी मी व्यसनमुक्ती केंद्र बंद करायचं एक दुसरं पण कारण होतं की ना म्हणजे फार म्हणजे होपलेस अशी अवस्था असते की कठीण असतं ती व्यक्ती याच्यातून बाहेर येणं. आणि मग अशी व्यक्ती समाजातून बाहेर फेकली जाते. हे सगळं असलं तरी व्यसनमुक्तीचे प्रयत्न आपल्याला सोडायचे नाही. एक अत्यंत सुंदर अॅनिमेटेड अशी व्हिडिओ आहे बघा की व्यसन करून आनंद मिळतो आणि आपण अतिशय उन्मादाच्या अवस्थेत आनंदाच्या अवस्थेमध्ये जातो, पण शेवटी ते व्यसन आपल्याला काही देत कसं नाही आणि सगळं आपल्याकडून हिसकावून कसं घेतं. एक अत्यंत सुंदर ह्या 4ही पायऱ्या समजून घेणारी छोटीशी व्हिडिओ आहे. ती व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. सर कारण व्यसन करीत असताना बऱ्याचशा लोकांना माहीतच नसतं आपण काय करतो आहे. बरोबर है ना, काय करतो आहे हे माहीत नसतं. आणि तुम्ही जे पायऱ्या जे रिसर्च म्हणा जे आपण संशोधन करून जे केलेलं आहे, निश्चितपणे ह्याच पद्धतीने आर्ट ऑफ लिव्हिंग सुद्धा काम करतं. आणि वेलनेस म्हणून प्रोग्राम जो आहे, आणि तुम्ही पण एक आपले गुरुजींचे साधक आहात, भक्त आहात है ना, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते सांगितलेले वेलनेस प्रोग्राममध्ये हे स्टेजेस आहेत. ह्यातून बाहेर काढण्यासाठी तो सुरुवातीला आपण गुरुजींचा व्हिडिओ दाखवला. आपणच प्रतिज्ञा करूया आणि ह्या व्यसनापासून लोकांना वंचित ठेवण्यासाठी. आपण करत नाही इसका अभिमान रखो. गुरुदेव म्हणतात ना, आपण मी करत नाही म्हणून माझा अभिमान ठेवा. आपला अभिमान दुसऱ्यानं घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर तुमचं. आणि खरं तर अशा सारख्या म्हणजे आपल्या आध्यात्मिक ज्या काही संस्था आहे ना त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि ते याच्या पुढेही असणार आहे. मला दिसतंय सर? येस सर, येस सर. आवाजही येतोय? नाही, आवाज चालू करा. म्हणजे त्याला बॅकग्राऊंड म्युझिक आहे छोटस. हां.
हा येते येते आले. आता हे ना तुम्ही आम्ही सामान्य माणसं जी आनंदाने आपलं जीवन जगत असतो आणि आपल्या अवतीभोवती व्यसनांचा हा जो काही पिवळा भाग आहे ना तो दिसतो, आपण क्युरिओसिटी म्हणून त्याच्याकडे पाहतो, पण आपण जातो बरं का पुढे. पण एक काळ असा येतो की आपल्याला त्याच्याकडे जरा गांभीर्याने पाहावंसं वाटतं, एक उत्सुकता निर्माण होते, कधी कधी पियर प्रेशर असतं आणि आपण त्याच्यावरती छोटे छोटे प्रयोग करतो. थोडस घेऊन पाहायला काय हरकत आहे, आपण जर जन्माला आलो तर सगळ्या प्रकारच्या मजा करायला पाहिजे, किंवा बाकीचे करतात तर आपण करायला काय हरकत आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हे कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं जातं आणि आपले डोळे चमकतात, आपलं शरीर त्यांनी प्रभावित होत जातं आणि आपण एका अशा मस्त अशा धुंद अशा अवस्थेमध्ये जातो, तिथे आपल्याला वाटायला लागतं की आपणच राजा आहोत, आपणच सर्वस्व आहोत, आपल्याला सगळं काही जमतंय. आणि आपण परत खाली येतो, या व्यसनाचा अंमल उतरतो, तेव्हा कळलं आपल्याला आठवण असते या व्यसनाने आपल्याला फार छान अनुभूती दिली होती. मग आपण सततच्या वापराकडे जातो, थोडासा विचार करतो आणि व्यसन करायला लागतो. व्यसन करायला लागल्यानंतर पुन्हा तीच एक मस्त अशी धुंद छान अवस्था आपल्याला अनुभवायची असते. आपण आकाशात अशीच झेप घेतो, पण आता ही झेप जी आहे पूर्वीपेक्षा थोड्या कमा प्रमाणात मिळून आपण थोडस आपटतो. पण त्या थोड्या काळ मिळणाऱ्या मंद अशा मस्त अवस्थेची आपल्याला एवढी गरज वासू लागते की आपण जणू काही व्यसनांच्या साठी जीवन चालू असतं आणि आपण धावायला लागतो आणि त्या अवस्थेच्या छान मस्त आनंदी अशा अवस्थेच्या मागे लागतो आणि ती अवस्था अनुभवण्यासाठी व्यसन करतो. परंतु आता व्यसन हळूहळू आपल्या शरीराला पोचत जाऊन सुरुवातीला आलेली अवस्था असते ती न देता आपल्याला क्षती पोचवायला लागतं, आपल्याला हानी पोचवायला लागतं. पण कुठेतरी आपण आपल्या शरीरातल्या पेशी, आपल्या मेंदूतले सगळे न्यूरॉन्स या व्यसनाला मागायला लागतं आणि आपण त्या दुष्ट चक्रामध्ये अडकायला लागतो. आपल्याला हवं असतं स्वतःच अस्तित्व त्या व्यसनी अवस्थेमध्ये पाहायला. पण हळूहळू काय होतं की आपण पोखरले जाऊ लागतो आणि आपल्याला व्यसनांच्या पूर्ण गर्तेमध्ये आपण सापडतो. खूप काळाने आपल्याला मजा वगैरे तो आनंद किंवा त्याच्यातून सापडणारा स्वचा शोध जो खोटा असतो, फालतू असतो, तो स्वचा शोध काही सापडत नाही. पण तोपर्यंत आपलं संपूर्ण शरीर हे व्यसनाधीन, मन हे व्यसनाधीन, मेंदू हा व्यसनाधीन, शरीरातल्या प्रत्येक पेशी या व्यसनाधीन झालेल्या असतात. ती दारू असो, ते तंबाखू असो, ते सिगरेट असो, ते ड्रग्ज असो, ते कुठल्याही प्रकारचं उत्तेजक असं द्रव्य असो, ते आपल्या संपूर्ण शरीराला असं पोखरून टाकतात. आणि आपल्याला माहिती आहे व्यसनाचे दुष्परिणाम. खरं तर मी ती स्लाइड दाखवावी की नाही तोच प्रश्न, कारण आपल्याला प्रत्येकाला व्यसनाचे दुष्परिणाम माहिती आहे. तुमच्या आमच्या घरामध्ये कितीतरी लोकांना, माहितीतल्या नातेवाईकांमध्ये कॅन्सर झालेला आहे तोंडाचा, त्यांचं ऑपरेशन करून टाकावं लागलेलं आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. आणि हा व्यसनी माणसाचा हळूहळू अशा प्रकारे शेवट होत जातो की त्याला त्याच्यातून मिळत तर काहीच नाही. संपूर्ण शोषण, शारीरिक शोषण, मानसिक शोषण, आरोग्याचं शोषण, आर्थिक शोषण, कुटुंबाचं शोषण, सामाजिक शोषण हे संपूर्णपणे होऊन ही व्यक्ती अशी काळी कभिन्न अशी बनत असते. ह्या ज्या काही 4 व्यसनाधीनतेच्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पाहायला मिळतात, म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आहे. आता हा जो काही तंबाखू आहे हा खर तर भारतातला नव्हे, हा अमेरिकेतून आपल्याकडे आलेला आहे. ह्याचा जर इतिहास आपण पाहिला तर अमेरिकेमधली ही वनस्पती आहे. पण ही वनस्पती जसं व्यसन सगळ्या चिवट असतं, तशी वनस्पती एवढी चिवट आहे की ती बहुतांश जगामधल्या सगळ्या मातीमध्ये कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती येते. खरं तर काही गुणी आणि काही अवगुणी ह्या वनस्पती सगळीकडे येतात, हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. गुणी वनस्पती कुठल्या असतात तर बघा आपल्याकडचं ज्याला मिलेट्स म्हणतात, नागली आहे, वरई आहे, ज्वारी, बाजरी आहे, हे सहज येणारी पीक आहेत. याला जास्त खत पाण्याची गरज नाही, जमिनीची मशागत करण्याची गरज नाही, ते खूप येतात. तसंच काँग्रेस सारखी गवत असतात, गाजर गवत ज्याला म्हणतात, किंवा
तंबाखू सारखी हे सगळ्या जमिनींमध्ये येणार आहे आणि अमेरिकेतून भारतामध्ये आणलं. अमेरिकेतले लष्करातले शिपाई याचं सेवन करायचे आणि तुर्की सैनिकांनी त्या तंबाखूला सिगरेटमध्ये रूपांतरित करून ब्रिटिश लष्कराला विकायला सुरुवात करून ब्रिटिशांकडे पण, जे ब्रिटिश आपल्याकडे राज्य करायला आले आणि ते आले तेव्हाच हे व्यसन घेऊन आले, त्याच्यामुळे व्यसनांचं प्रमाण भारतामध्ये वाढत गेलं आणि पोर्तुगीजांनी तर थेट ती वनस्पती किंवा तंबाखूची शेतीच भारतामध्ये आणली. त्याच्यामुळे भारतामध्ये तंबाखूचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जाऊ लागलं आणि आपल्याकडे म्हणजे पुढे तो आकडेवारी असेलच की चीन हा सगळ्यात 1 नंबरचा आणि भारत हा सगळ्यात 2 नंबरचा देश आहे तंबाखूच्या उत्पादनामध्ये आणि तंबाखूच्या वापरामध्ये आणि निर्यातीमध्ये देखील. तंबाखू हा सर्वात प्राचीन व्यसन पदार्थ आहे. पूर्वी तर त्याचं वस्तू विनिमय जेव्हा चालायचं तेव्हा चलन म्हणून वापर होत होता, इतकं त्याचं महत्व होतं. आताही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तंबाखू, विडी, सिगरेट सर्वात जास्त प्रचलित व्यसन आहे. इतका त्याचा अवाढव्य हे आहे की मागच्या वेळेस जे कडक लॉकडाऊन होतं, म्हणजे आमच्याकडे अशा केसेस आहेत की लॉकडाऊन मध्ये दूध मिळालं नाही एक वेळ, पण तंबाखू ज्यांना खायचे त्यांना तंबाखू मिळत गेली. आणि कशी मिळाली, काय मिळाली हे तेच लोक जाणो. पण याच्यामध्ये लोकांच्या कदाचित काही काळ दारू बंद झाली होती कारण त्यांना ती मिळतच नव्हती, पण तंबाखूचा स्रोत त्यांना कुठून मिळत होता माहिती नाही. कितीतरी लोकांनी सांगितलं की मागच्या कडक लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांना तंबाखू मिळत होता. आता तंबाखू मध्ये धूर ओढणे, चगळणे किंवा तपकीर किंवा मिस्त्री वगैरे तंबाखू मिस्त्री लावतात दाताला, हे सगळे तंबाखू कन्झम्पशनचे प्रकार. आता व्यसनाधीनतेबाबत काही लक्षात घेण्याजोग्य मुद्दे आहेत की व्यसन ही ना थोडी पुरातन आहे, किंवा व्यसन खरं तर नाही पण मादक द्रव्यांचं किंवा मादक वस्तूंचं सेवन हे थोडस पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. पण व्यसन म्हणून किंवा त्याचा सततच्या वापरामध्ये काही लोक त्याला कडाडून विरोध करतात, पण समाजकंटक आणि सरकारला या व्यसनांपासून आर्थिक उत्पन्न मिळतं, पण अगणित कुटुंबाची दैना होते. म्हणजे आपल्याला पुन्हा लॉकडाऊनचा थोडासा आधार घेईल की मागच्या वेळेसच्या अनलॉकिंगच्या फेज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे सुरू झालं होतं आपल्याला माहिती आहे की मद्याची दुकानं सुरू झाली. आणि ती दुकानं जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्या तिथे ज्या काही रांगा लागल्या किंवा ज्या काही आपण मीम्स किंवा व्हिडिओज फेसबुकवर समाज माध्यमांमध्ये सुद्धा पाहिल्या की लोक केवढे आनंदाने चेकाळले होते. आणि इतकं म्हणजे त्यावेळेस मन इतकं तुटलं होतं की आपल्या सरकारला इतका मोठा रेव्हेन्यू त्याच्यातून मिळतो आहे आणि आपलं संपूर्ण सरकार किंवा आपलं सगळं राज्य हे व्यसनाच्या पैशावरती जर चालत असेल तर आपण काय जीवन जगतो आहेत असा सुद्धा प्रश्न मला येऊन गेला. म्हणजे कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावरती अवलंबून झालेली आहे आणि खूप साऱ्या जगातल्या दहशतवादी चळवळी सुद्धा याच पैशांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणीची यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये मधल्यामध्ये गबर होऊन जातात लोक, हे असा अनेक देशांमधला अनुभव आहे. म्हणून व्यसन हे केवळ व्यक्तिगत पातळीवरचं संकट नाही तर देश या समस्येने त्रस्त आहे. गावातही आपण दारूकुत्त्यांचे साम्राज्य व त्याच्यातील राजकारणी किंवा राजकारण्यांचं वर्चस्व हे सगळं ओळखून आहोत बरं का. उडता पंजाब नावाचा जर चित्रपट तुम्ही पाहिला तर पंजाबमध्ये जशी म्हणजे आपल्या क्रांतीची सुरुवात झाली, हरित क्रांती जी झाली पंजाबमध्ये, आणि तिथे सगळं गडबड झाली बरं का. म्हणजे शोषणाची सुरुवात झाली, जमिनीचं शोषण, शरीराचं शोषण, गव्हाचं वारेमाप उत्पन्न निघालं रासायनिक खतांचा वापर करून. त्याच्यामध्ये पंजाब एवढं गबर झालं, श्रीमंत झालं की त्या हरित क्रांतीच्या पाठोपाठ तिथे व्यसनाधीनतेची क्रांती झाली. आणि आजही पंजाबमध्ये इतके रॅकेट्स, इतके पॉकेट्स चालतात व्यसनाधीनतेची, त्या सगळ्याचा उल्लेख किंवा त्या सगळ्याचं दर्शन उडता पंजाब या चित्रपटामध्ये आहे. उडता पंजाब हा चित्रपट आपण पाहिला पाहिजे आवर्जून सगळ्यांनी, कारण आता ही अवस्था पंजाबची राहिलेली नाहीये. तुमच्या आमच्या शहरांमध्ये, तुमच्या आमच्या गल्लीबोळांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारे, व्यसनाधीनतेची सगळी द्रव्य पुरवणारे इतके रॅकेट्स आलेले आहेत. तुमच्या आमच्या नाशिकमध्ये सुद्धा
माझ्याकडे तब्बल 15 ते 20 दर 2 महिन्याला व्यसनाधीनतेमध्ये गेलेले तरुण व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनासाठी येतात. त्यावेळी असं लक्षात येतं की तुम्ही आम्ही या दिनाच्या निमित्ताने सजग होणं खूप गरजेचं आहे की तुमच्या आमच्या घरातली पोरं, आपल्या शेजारच्यांची पोरं किंवा मोठी लोक ही व्यसनांच्या आहारी जात तर नाहीयेत ना, हे आपल्याला लक्षात घेतलं. आता याच्यात मी फारसं जात नाही. हा जो अभ्यास आहे हा आपल्याला माहिती आहे की तंबाखूमध्ये अनेक म्हणजे तंबाखू एक अशी गोष्ट आहे की अल्कोहोल, बियर, वाईन ह्याच्यामध्ये ना काही विशिष्ट अशी रसायनं असतात ती 2-4च्या पुढे नसतात. पण तंबाखूमध्ये ऍव्हरेज जे आहे, वेगवेगळे स्टडी वेगळं वेगळं सांगतात, या सगळ्याचा ऍव्हरेज मी काढला की कमीत कमी 4000 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात, हार्मोन्स असतात, जे सगळेच्या सगळे 100% घातक असतात. आणि त्याच्यातलं सगळ्यात जास्त हानिकारक रसायन असतं ते म्हणजे निकोटीन. तर निकोटीन हे ऍडिक्टिव्ह क्वालिटीचं रसायन असल्यामुळे व्यसनाधीनतेमध्ये मी ती तंबाखू घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय ती माणसाला सहज होत नाही. आणि जर नाही मिळालं तर विड्रॉल सिम्पटम्स येतात, ते आपण मगाशी पाहिलंच होतं. निकोटीन हे अत्यंत विषारी असं असल्यामुळे ते लाळेतून किंवा श्वासातून हे रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तामध्ये कुठलीही गोष्ट मिसळल्याने त्याचा परिणाम सगळ्या ऑर्गन्स वरती होत असतो. म्हणून तर इंजेक्शन हे जास्त प्रभावी असतं गोळ्यांपेक्षा, की ते डायरेक्ट रक्तामध्ये जातं. तसंच निकोटीन हे डायरेक्ट रक्तामध्ये जात असल्यामुळे त्याचा परिणाम हृदय, फुफ्फुस, जठर, रक्तवाहिन्यांवरती होतो. कितीतरी रक्तवाहिन्या काळ्या पडलेल्या माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले की इतके तडपतात कारण त्यांच्या नसा दुखतायत. संपूर्ण नसांमध्ये निकोटीनचं पूर्णपणे असं जाळं पसरलेलं आहे. श्वसन मार्गातला कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि धूम्रपान, तंबाखू याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला हे माहिती आहे की आता आजकाल मुली किंवा स्त्रिया सुद्धा व्यसना करण्याच्या मध्ये काही मागे नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये गरोदरपणात जर धूम्रपान व्यसनं केली तर बाळांचा खूप नुकसान एकतर होऊ शकतं. हृदयाच्या रक्तवाहिन्या निकोटीनमुळे खराब होऊन हृदय विकार बळावतो आणि रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाब आणि हृदय विकाराच्या झटक्याची शक्यता सुद्धा वाढते. हे आपल्याला सगळं माहिती आहे की श्वसन संस्थेवरती त्याचा परिणाम होतो. अक्यूट डेथ सुद्धा याच्यामध्ये झालेले आहेत. अल्सर, ऍसिडिटी, रक्तदाब हे सगळेच्या सगळे जे आहेत ते धूम्रपान आणि तंबाखूमुळे होत असतात. त्याच्यानंतर हे जे आहेत हा एक खूप मोठा स्टडी सगळेजण सांगतात. दारू तर आहेच अपायकारक, पण कधी कधी दारूपेक्षा तंबाखूने, विशेषतः धूम्रपानाने जो काही त्रास होतो किंवा नुकसान होतं ते त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो असं म्हटलं जातं. मग याचाच तर कारण म्हणून आपल्याला माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण मानसिकता अशी असते की या सगळ्या गोष्टी माहिती असून काय माहिती आहे की सिगरेट उद्योगाने एकेकाळी जाहिरातीने प्रचंड पैसा कमवला. म्हणजे मी नेहमी वारंवार आक्षेप घेत राहिलो होतो ज्या वेळेला टेलिव्हिजनवरती सिगरेटच्या जाहिराती येत आहेत, दारूच्या जाहिराती येत आहेत. आपण सगळ्यांनी याला आळा घातला पाहिजे. त्यानंतर सिरियल्स मध्ये, सिनेमांमध्ये सिगरेट किंवा दारू पिताना दाखवलं जातं, पण मग खाली वैधानिक इशारा म्हणून धूम्रपान किंवा मद्यसेवन हे आरोग्यास हानिकारक आहे असा एक टॅगलाईन पण आणली जाते. पण ऍक्च्युअली ना त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे आपल्याकडे सगळ्यात कमी यश कशाला येत असेल ना तर व्यसनमुक्ती चळवळीला हे व्यसन आहे, अपयश येते. कारण होतं काय की ती टॅगलाईन कोणी पाहत नाही हो, तो हिरो पाहतो. म्हणजे तो संजय दत्तचा मूवी आला तर तो, किंवा तो कुठला एक नवीन मूवी कबीर सिंग जो आहे त्याच्यामध्ये ना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम दाखवलेले आहेत, पण दुष्परिणाम म्हणून त्या चित्रपटाकडे आजची युवक पिढी पाहतच नाहीये. ती त्याचं कॅरेक्टर म्हणूनच त्याच्याकडे पाहते, त्याला हिरो म्हणूनच त्याच्याकडे पाहते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सरकारी कार्यालय, बस, रेल्वे या ठिकाणी धूम्रपानाला बंदी आहे, पण ना ह्याच्यामध्ये तुम्ही आम्ही ना उठून उभं राहिलं पाहिजे. आणि बसमध्ये बाकीचे लोक काय हो, कधी कधी ड्रायव्हर आणि कंडक्टर सुद्धा धूम्रपान करतात, ते तुम्ही आम्ही खरं तर रोखलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी वैधानिक पातळीवरती असूनही त्या पाळल्या जात नाही, ही आपल्याकडची खूप मोठी शोकांतिका आहे. याच्यामध्ये सिगरेटच्या, तंबाखूच्या पॅकेट्स वरती मोठे मोठे असे चित्र दाखवलेले आहेत की कर्करोग झाल्यावरती किती भयान चित्र आहे.
पण त्या चित्राकडे कोणी पाहत असेल का नसेल असा मला खूप मोठा प्रश्न आहे. एवढी मोठी मानसिकता याच्यामध्ये आहे. जे मगाशी मी सांगत होतो की जगाच्या पाठीवरती प्रत्येक गोष्टीत भारत जो अग्रेसर आहे त्याच्यामध्ये तंबाखूच्या विळख्यात पण भारत अग्रेसर आहे. जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यात चीन नंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो, कारण संख्याच खूप वाढत चाललेली आहे. युवा पिढी म्हणजे 20% असा 20 to 25% व्यसनाधीनतेचा तंबाखूचाही आकडा आहे. म्हणजे प्रत्येक 5 व्यक्तींमध्ये एक व्यक्ती किंवा दीड व्यक्ती ही व्यसनाधीन आहे असा एक पूर्ण स्टडी सांगितला जातो. आता ना व्यसनाधीनतेची वरकरणी कारण काय आहेत? तर मुलांची तर काय असतात, मुलगी मला नाही म्हणाली, नापास झालो, कुठेतरी दगा दिला, पार्टी करायची किंवा गम झालं, खुशी झालं, काही प्रसंगात ते घ्यायचंच आहे. मग ती दारू पी, सिगरेट ओढ, असे असे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. पण ही जी कारणं आहेत ना, ही सगळी वरकरणी कारणं आहेत. खरी मानसिक कारणं जी आहेत त्याचं जर लक्षात घेतला तर अनुवंशिकता ही कारण आहे की घराण्यामध्ये व्यसनाधीनता आहे, त्याच्या मुलांना व्यसनाधीन होणं फार सहज शक्य असतं. त्यानंतर वातावरणातले अनेक घटक किंवा प्रवृत्ती असे अनेक प्रेशर ग्रुप असतात की पुढे कदाचित मी तो मुद्दा मांडलाय की खूपदा तरुण मुलांना, किशोरवयीन मुलांना बाकी सगळेच जण व्यसन करतायत आणि आपण नाही केला तर आपण त्या गटाच्या बाहेर फेकले जाऊ. पण तो गट, तो समूह, ते मित्र माझी गरज असल्यामुळे कधी कधी व्यसन करणं भाग पडतं. पुष्कळ साऱ्या मानवी स्वभावामध्ये सुद्धा मानवी काही प्रकारचे स्वभाव असतात, ते स्वभावच त्याला व्यसनाधीनतेकडे खेचून नेतात. कधी कधी मानवी मनामधलं नाविन्याचं आकर्षण, काहीतरी वेगळं करून पाहण्याचं आकर्षण है ना, आज कुछ तुफानी करते हे वगैरे आपल्याला आवडत असतं. त्याच्यामुळे माणूस कधी कधी पटकन धोका पत्करतो आणि स्वतःला ना त्याच्यात शोधत असतो. म्हणून नवीन नवीन नशेचे पदार्थ चाकून पाहायला तो कधीही तयार होतो. याच्यातूनच आपला देश वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांचं संशोधन करण्यातही एक नंबरला आहे बरं का. म्हणजे ते बूट पॉलिश, ते व्हाईटनर किंवा ते नेल पेंट काढायला जे रिमूव्हर असतं ना, ते पिऊन पाहणं, काय करून पाहतील लोक माहिती नाही. आणि आयोडेक्स लावणं, हो, आयोडेक्स अगदी लावणे, चिंगम अगदी खाणे, खूप येस. सारे आहेत. जवळ शाही सुद्धा, म्हणजे पेनची शाही सुद्धा चाकून त्याचं व्यसन हो. असतं असं सिद्ध केलेले आपल्याकडचे तरुण संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत खरं तर. येस, त्यासाठी 28 पेक्षा जास्त पदार्थांचा वेगवेगळ्या म्हणजे खाण्याच्या वस्तू देखील त्याला व्यसन केलेलं आहे. असे 28 पेक्षा जास्त, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील, जे आपण आपल्या आहारामध्ये जे आणतो त्याचं जास्त सेवन कुठल्याही पदार्थाचं, कुठल्याही असेल, औषध असेल, काही असेल, आपल्याला जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर त्याची सवय लागली म्हणजे अगदी तुम्ही जे म्हणताय त्याच्यातून मला असं आठवत आहे की झेंडू बाम लावण्याचं व्यसन सुद्धा आहे काही काही लोकांना, की रोज रात्री कपाळाला झेंडू बाम लावल्याशिवाय झोपच येत नाही. तर हे एक प्रकारचं ऍडिक्शनच आहे. पेन किलर गोळ्यांचं काही काही लोकांना जे ऍडिक्शन होतं तेच. या कारणां मानसिकतेमध्ये आपण पुढे पाहूया की काही वेळेला लहानपणापासून, ज्याला आम्ही अँटी सोशल पर्सनॅलिटी म्हणतो, की नियमांचं उल्लंघनच करायचं असं काही मुलांना वाटत असतं. शाळा बुडून इतरत्र भटकणे, प्राणीमात्रांना त्रास देणे, अशा वर्तणुकीच्या समस्या असलेल्यांना व्यसन पटकन लागतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे खोटं बोलतायत किंवा वारंवार फसवतायत अशी मुलं जर आपल्या अवतीभोवती असतील, आपल्या घरी असतील, तर आपल्याला डोळ्यात जास्त तेल घालवून त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण ही मुलं व्यसनाधीन होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर घरातलं वातावरण, इंटरपर्सनल रिलेशनशिप, कम्युनिकेशन हे चांगलं नसलं तरी सुद्धा माणूस व्यसनांकडे वळतो. प्रतिष्ठा म्हणून सुद्धा व्यसनं केली जातात बरं का, की म्हणजे आपल्याकडे प्रतिष्ठेची काहीही लक्षणं, काहीही संदर्भ आहे की भारी गोल्डन वाला पेन इकडे वापरणे पासून तर मग हे पिणे, सिगरेट पिणे, दारू पिणे, त्याच्यातलाही ब्रँड कुठला असतो, हे सगळं स्टेटस सिम्बॉल असतो. म्हणून सुद्धा व्यसनाधीनतेकडे मानसिकतेनी, अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे व्यसनाकडे लोक वळतात. त्यानंतर हे तर मी प्रेशर ग्रुपचं सांगितलंच आहे की सामाजिक सांस्कृतिक बदलांमुळे. त्यानंतर हाती खेळणारा पैसा, कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणे, हाताशी रिकामा वेळ, याच्यातूनही तरुणाई व्यसनांच्या आहारी जाताना दिसते. ताणतणावा निवारणाच्या योग्य त्या पद्धती माहिती नसल्यामुळे निराशेचा सामना करण्यासाठी म्हणून नशा एक पळवाट शोधली जाते. उदासीनता, अतिचिंता किंवा मानसिक आजार, सिझोफ्रेनिया सारखे असे सुद्धा या गोष्टींना तात्पुरता सुटका म्हणून व्यसनांचा आधार घेतात.
आता ह्याच्यामध्ये असं कृष्णा सर मगापासून सांगतातच आहेत की सगळ्यात सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणून तंबाखू जी आहे, तर उपलब्धता ही त्याची असल्यामुळे ती व्यसनं जास्ती केली जातात. एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की व्यसनाधीनता हे एक मानसिक आजार म्हणूनच, म्हणजे डायग्नोसेबल डिसऑर्डर म्हणून आता गणलं गेलं आहे. आणि आपण त्याच्याकडे, व्यसनी व्यक्तीकडे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती असं म्हणून पाहिलं पाहिजे आणि उपचार खरं तर केलं पाहिजे. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण जर व्यसनमुक्त असू तर एक मुलांकडे लक्ष ठेवण्यात एक पालक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे, तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हणलं की प्रत्येक 4 किंवा 5 तरुणांपैकी एक तरुण सिगरेट, हुक्का किंवा कुठल्या प्रकारचं व्यसन करण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती सुद्धा वाढते. आपण उपाययोजना काय केली पाहिजे, तर हे पालक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे, तर ना लक्षणं ओळखून आपल्याला शिकलं पाहिजे की आपला मुलगा किंवा मुलगी सुद्धा किरकोळ गोष्टीवरून प्रचंड चिडायला लागली आहे. तो घरी दार बंद करून एकटा बसतो आहे, त्याचे डोळे लाल दिसत आहेत, त्याची शैक्षणिक हुशारी कमी झाली आहे, त्याची भूक कमी झाली आहे, आवडीच्या गोष्टी तो खाईनासा झालाय, विशेष म्हणजे आधीपेक्षा त्याच्या वागण्यात बदल झाला असेल तर त्याला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं असण्याची शक्यता आहे. किंबहुना हल्ली तर अनेक मुले गंमत म्हणून हे करतात. आपण लक्ष त्याच्यावरती ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी आवर्जून अशी सांगेल की पालक म्हणून या व्यसनाधीनतेविषयी संपूर्ण मोकळ्या चर्चा आपल्या घरामध्ये होताना दिसल्या पाहिजेत, ज्या होत नाही. आपण त्याच्याविषयी बोलत नाही, त्याच्याविषयी काय किंवा सेक्स विषयी काय आपण मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे. अनेक उदाहरणं आणि उपदेश म्हणून नाही तर चर्चा म्हणून, एक मित्रत्वाच्या नात्याने चर्चा म्हणून पालक म्हणून आपली एक भूमिका असली पाहिजे. एक पालक म्हणून असं काही आढळलं तर आपण काय केलं पाहिजे, तर एक नेहमी मी माझ्या पालकत्वाच्या सेशन मध्ये सांगतो की एखादा मुलगा सिगरेट पिताना आढळला, आपण पटकन खोलीत गेले पालक आणि त्यांनी पटकन हात लपवला मागे, आपल्याला वास येतोय, त्यांनी हात लपवलाय, कित्येक दिवस आपल्याला माहितीये की तो तसा करतोय. लोक काय करतात माहिती का, काय लपवतोयस तू, काय लपवतोयस, माहिती आपल्याला तो काय लपवतोय, आणि त्याला जे बेदम मारतात. आम्ही म्हणतो की हे सगळं करून तुम्ही पॅरेंट म्हणून चुकता आहात. तो काय लपवतोय तुम्हाला माहिती असल्यामुळे त्याच्याशी प्रेमाने चर्चा करण्याची खरतर गरज आहे. म्हणून अशी काही लक्षणं आढळल्यास पालकांनी अकांड तांडव करू नये किंवा अति कठोर वागू नये. त्याला विश्वासात घेऊन त्याने असे पदार्थ घेतले का याची खात्री करायला पाहिजे. पोटात शिरून त्यांच्याशी बोलल्यावरती लोक बोलतात बरं का. म्हणजे माझ्याकडे आलेल्या व्यसनमुक्तीसाठी आलेल्या प्रत्येक तरुणांनी संपूर्ण त्याच्या व्यसनाधीनतेचा इतिहास माझ्या पुढे विशद करून सांगितला अर्ध्या तासामध्ये. आणि पालक म्हणजे माझ्याकडे घेऊन आलेले पालक तो बाहेर गेल्यावरती माझ्याकडे अशी येऊन बसतात, काय म्हणाला तू. मला नेहमी असा प्रश्न पडतो की अनोळखी व्यक्ती पुढे तो एवढं सगळं बोलू शकतो, तर 24 तास राहणाऱ्या आईवडिलांशी का नाही बोलू शकत. मग नॉन जजमेंटली आपण त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने जर बोललो तर तो बोलू शकेल, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण नाही, सगळ्या गोष्टी आपल्यालाच हाताळता येत नसतील तर मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, औषधोपचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग कठोर भूमिका घेऊन मुलांना डांबणे, कॉलेज बंद करणे, कोरड्या कुलपात ठेवणे, हे उपाय कधीच योग्य ठरत नाही. आता एक शेवटच्या एक सर्वे आहे, त्या सर्वेचे काही निष्कर्ष मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही आम्ही मिळून काही चर्चा करता येते का या निमित्ताने. पूर्वीची गोष्ट आहे खरं तर. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच आणि महाराष्ट्रातले अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एका अभ्यास गटाने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणामध्ये त्यांनी काय केलं, त्याचं हे तर आहे की 4 कोटी व्यक्ती, एकूण लोकसंख्येच्या किमान 4 कोटी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्यसनात अडकलेला आहे असं स्टॅटिस्टिकली त्यांनी सिद्ध केलं होतं. त्यांनी काय काय प्रश्न विचारले होते, तर राज्यातील व्यसनाधीनतेचे प्रकार कोणते कोणते आहेत, दारू किंवा व्यसनांवरती होणारा खर्च काय आहे, त्यामुळे गावामध्ये उद्भवणाऱ्या भांडण तंट्यासह कौटुंबिक हिंसेचं प्रमाण काय आहे, स्त्रियांच्या आयुष्यावरती होणारा परिणाम काय आहे, दारूमुळे शिक्षणावर कोणता परिणाम होतोय, आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होतात, दारू विक्री होताना पोलिसांचा हस्तक्षेप होतो का नाही, अशा अनेक प्रश्नांचा विचार या सर्वेक्षणामध्ये केला गेला. याच्यामध्ये
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधील 100 पेक्षा जास्त गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं असून वेगवेगळ्या पातळ्यांवरती वर्षभर अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणाची निष्कर्ष काय आहे, ती निष्कर्ष मोजकी मी तुमच्या पुढे मांडतो. त्या निष्कर्षणामधलं सगळ्यात महत्वाचं पहिलं निष्कर्ष जो आहे तो म्हणजे दरवर्षी राज्यामध्ये 3,53,584 पेक्षा अधिक व्यक्ती दारू सेवनामुळे किंवा व्यसनाधीनतेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यांचे जे मृत्यू होत आहेत त्यांच्या कारणांमध्ये व्यसनाधीनता हे कारण आहे. साधारणतः 45,000 कुटुंब ही प्रतिवर्षी व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे लक्षात घ्या 45,000 कुटुंब म्हणजे काय झालं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये 10 वर्षात 8,225 जणांचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाला आहे. दारू पिणारी व्यक्ती रोज या व्यसनावरती कमीत कमी ऍव्हरेज आहे 200 रुपये खर्च करते आणि जास्तीत जास्त तर हजाराच्या घरामध्ये आहे. म्हणजे रोजंदारीवरती 500 रुपयाच्या रोजानी 400 रुपयाच्या रोजानी जर काम करत असतील व्यक्ती तर त्याच्यातला निम्मा तर व्यसनांवरतीच खर्च होतो. दारूमुळे मुलांचे शिक्षण सुटण्याचे प्रमाण दर महिन्याला वाढत आहे. स्कूल ड्रॉपआउट्सचा आणि व्यसनाधीनतेचा खूप मोठा जवळचा संबंध. दारू विक्रेत्यांची संख्या 12 ते 12.5 लाख इतकी आहे राज्यामध्ये. 12-12.5 लाख इतके दारू विक्रेत्यांची संख्या आहे. सरकारने दारूच्या अवैध विक्रीवर बंदी घातली तरी वर्षाकडे दारू विक्री वाढतच चालली. म्हणजे दारू बंदी असताना किंवा ते जे ड्राय डेज वगैरे असतात ना आपल्या कुठेच दारू मिळते हो, कशी मिळते काय मिळते यांनाच मिळते. त्यानंतर व्यसन या पुढचा निष्कर्ष असा होता व्यसनमुक्ती केंद्राची पुरेशी उपलब्धता राज्यामध्ये नाही. पुढचा आहे स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू गुटखा यासारख्या व्यसनांच्या पुरवठ्याला चाप लागत नसल्याने 62% सर्वसामान्य लोकांनी सांगितलंय, ज्याच्यामध्ये शाळांचा पण समावेश होता. म्हणजे शाळांच्या आवारामध्ये या सगळ्याला जरी बंदी घेतली तरी छुप्या मार्गाने हे पुरवणारी मंडळी आहेतच. म्हणजे फुटाणे किंवा बाकीच्या सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यांच्या खाली त्या विक्रेत्यांच्या कुठल्या तरी चोर कप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी या सगळ्या चीज वस्तू असतात, असा या सर्वेचा निष्कर्ष आहे. नंतर 20% व्यक्तींनी राजकीय नेते, पुढारी व लोकप्रतिनिधींनाच यासाठी जबाबदार धरले. आपल्याला माहितीये म्हणजे आपल्याकडच्या निवडणुका ह्या ज्या आहेत आणि निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा जो काही वापर आहे त्याचा आणि व्यसनांचा अविभाज्य असा संबंध आहे. प्रचारासाठी किंवा अनेक व्यक्तींसाठी कार्यकर्ते वापरणे म्हणजे त्यांना व्यसनाधीन करणे हा तर एक समीकरण झालेलं आहे. त्यानंतर दारू विक्रेत्यांना पर्यायी काम उपलब्ध होऊ शकते, मात्र व्यसनांच्या निर्मिती विक्रीमध्ये अमाप नफा मिळत असल्याने काम सुटत नसल्याचं मत 64% व्यक्तींनी व्यक्त केलं. आणि इथेच मी म्हणलं ना रॅकेट्स खूप आहेत आपल्या शहरामध्ये सुद्धा इतके रॅकेट्स चालू आहे. मी मध्ये देशदूत किंवा सकाळच्या उत्तम संपादकांना आवाहन केलं होतं की आपल्याकडे खूप रॅकेट्स सक्रिय होत आहेत, कृपया त्याचा अभ्यास करून त्याचा पर्दाफाश करून कुटुंबाच्या आमच्या नागरिकांना सजग करणं गरजेचं आहे. मी नाशिकमध्ये असल्यामुळे मी नाशिक असं म्हणतोय, पण प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या हे रॅकेट सक्रिय झालेले आहेत हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. नंतर 25% महिलांना आजही व्यसनाधीनतेमुळे असलेल्या कौटुंबिक हिंसेचा त्रास होतोय. पुरुषांमधील व्यसनाधीनतेचा घरातील महिला व मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून उघड झालंय. महाराष्ट्रातील महिलांपैकी 25% महिला या दारूचे व्यसन असलेल्या पतीकडून रोज मारहाण आणि मानसिक त्रास सहन करतायत. आणि या फक्त खेडेपाडी किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांनाच नाही, महिलांनाच नाही, तर उच्चभ्रू वस्तीतल्या मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय महिलांमध्ये सुद्धा वर्गामध्ये सुद्धा महिलांना या कौटुंबिक हिंसा जी व्यसनाशी संबंधित आहे त्याचं शिकार व्हावं लागत आहे. साधारणतः हा सगळा लेखाजोखा मी तुमच्या पुढे मांडला की या व्यसनाधीनतेमध्ये तंबाखू किंवा कुठल्या, जसं मी आता म्हटलं की आपल्याकडे पुण्यामध्ये मोबाईल ऍडिक्शन सेंटर, डी ऍडिक्शन सेंटर सुरू झालं. इतक्या प्रमाणात व्यसनं जी आहेत ती व्यसनं वाढत चाललेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही म्हणजे जसं मी म्हणलं ना की आपण विचार करायला पाहिजे की
त्या व्हिडिओत आपण पाहिलं की ती जी अशी मस्त अवस्था अनुभवण्यासाठी व्यसन केलं जातं, तीच मस्त मस्त अशी अवस्था आपण आपल्या सुदर्शन क्रियेत नाही का अनुभवत. म्हणजे कितीतरी आणि ती चिरकाल टिकणारी आहे ना हो, की त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वचा शोध लागणारा आहे. तर व्यसनाधीनतेच्या पेक्षा जी चांगली अशी स्वच्या विकासाकडे नेणारी, स्वला ओळखणारी साधनं आपण विसरत का चाललेलो आहोत. मग त्याच्यामध्ये अध्यात्म हे उत्तम आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला आपले गुरुजी जे आहेत किंवा अनेक साधू संत जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आध्यात्मिक मार्गावरती आपल्याला नेण्याचा जो प्रयत्न करतायत तो व्यसनाधीनतेच्या बरोबर उलट अधोगतीकडून प्रगतीकडे आणि स्वनाशाकडून स्वविकासाकडे नेण्याचा जो टप्पा आहे, आत्मिक आनंद, यश आणि आनंद ह्याचा समन्वय हे आपल्याला शिकवणार आहे. तसंच अनेक अशी पॉझिटिव्ह व्यसनं आम्ही जी सांगतो की ज्याची सवय लागली तरी चालेल, कारण ती विकासक आहेत. त्याच्यामध्ये एक्सरसाइज ही व्यसन आहे. आणि पुन्हा आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या चळवळीमध्ये याचा पण समन्वय घातलेला असतो. आपल्याकडे सूक्ष्म व्यायाम असतात, सुदर्शन क्रियेमध्ये सुद्धा एक्सरसाइजचा अंतर्भाव असतोच असतो. तर आम्ही नेहमी म्हणतो की एक्सरसाइज इज अ नॅचरल ऍडिक्शन विच इज अ पॉझिटिव्ह ऍडिक्शन. त्याच्यामध्ये तरुण अबाल वृद्ध अडकलेच पाहिजे. मग त्याच्यामध्ये जिमिंग वगैरे सुद्धा हरकत नाही. म्हणजे बॉडी बिल्डिंग ह्याचं व्यसन लागलं तरीही हरकत नाही असं वाटतं. त्यानंतर वाचनासारखं व्यसन आहे, समाजसेवेसारखं व्यसन आहे, स्वतःच्या विकासासाठी स्वतःला शोधत जाण्याचं व्यसन आहे. अशा सगळ्या प्रकारच्या सकारात्मक व्यसनांकडे आपण जाऊन या सगळ्या तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू किंवा अनेक प्रकारचे ड्रग्स, बियर, वाईन, त्याला किती बियर ही दारू नसते, वाईन ही दारू नसते, अशा सगळ्या भ्रामक समजुतीतून बाहेर पडून आपण स्वतःला आणि स्वतःच्या तर कुटुंबाला आणि समाजाला हे स्क्रीन आहे ना जरा क्लोज करा ना, त्यामुळं हा आपण म्हणतच नाही की कुठलेही व्यसन हे वाईट आहे, है ना. वाईट आहे आपण म्हणतच नाही, तंबाखू वाईट आहे आपण म्हणतच नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त असे काही पदार्थ आहे, असे काही वस्तू आहे जे आपल्याशी केल्यानंतर तुमचं जीवन निश्चितच सफल आणि निश्चितच आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगामध्ये आपण पाहतोय काही गिने चुने, म्हणजे आपण म्हणतो ना 2.22% एवढं प्रमाण कमी आहे की चांगल्या व्यक्ती या जगात आहेत. त्या चांगल्या व्यक्तींनी जरी एक संकल्प घेतला, निश्चितच व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त जो संकल्प आहे प्रत्येकाचा तो पूर्ण होण्यास खूप मदत होते. खूप सुंदर सर, कारण एवढे मोठे भयंकर माहिती तुम्ही एक छोट्याशा क्लिपद्वारे दिलीत आणि ते फॅक्ट आहे, वास्तविक आहे. ते सगळं पाहत असताना आपलं मन शून्य झाल्याशिवाय राहत नाही. कारण लाखो कोटी जनता एक व्यक्तीमुळं बाकीच्या सगळ्या कुटुंबाला त्रास आहे. आणि छोट्या छोट्या कुटुंबात नाही तर उच्चभ्रू लोकांमध्ये सुद्धा हे आहे. आपण पाहतोय अनेक बातम्या आहेत, अनेक ज्या आपण म्हणतो ना टी व्हीवर आलेल्या बातम्या खूप आहेत. एक आपण म्हणतो की छोटासा व्यसन आहे ज्यामध्ये तुम्ही चहाचा देखील उल्लेख केला. चहा देखील एक ॲडिक्शनच आहे. वारंवार घेणे प्रमाणापेक्षा दिवसभरातून एखादी चहा ठीक आहे, आणि ती चहाचं प्रमाण कुठून आले याचं देखील तुम्ही सांगितले. तंबाखू कुठून आले, हे सगळे भारतीय संस्कृती आपले सोडून बाकीचे पाश्चात्य संस्कृती घेत आहेत. आणि म्हणूनच आपण दारिद्र्याच्या खाईत जातो की काय याची भीती वाटायला लागते. कारण या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक लोक आपले जीव गमावताना आपल्यावर जे विसंबून आहेत त्यांना पोरक करून जात आहेत. खूप मोठी हानी होत आहे. कारण आपण म्हणतो की कोरोनामुळे तो माणूस गेला आणि मग त्यांचं घर पूर्ण बसले. अहो, त्याच्यापेक्षा मोठं भयंकर असेल तर ते व्यसनमध्ये आहे, आणि त्याच्याकडं सहजतेने घेतो आणि सहज सोडून देतो. आपल्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत, समाजामधले, घरात सुद्धा आहेत तंबाखूचं व्यसन करणारे, घरात सुद्धा आहे. दारू पिऊन आलेल्या सुद्धा माणसाला आपण फॅमिली, त्याच्या घरातले आई असेल, पत्नी असेल, त्यांना सहजतेने स्वीकारते. आणि म्हणूनच तुम्ही सांगितलंय त्याला विरोध करणे गरजेचेच आहे. कारण त्याला आज विरोध नाही केला की त्याच्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की त्याचे लागण मुलांमध्ये सुद्धा होतात. एक माझ्या एक कोर्समध्ये एक व्यक्ती आली,
त्यांना म्हणलं तुमचं काय कशासाठी आलेत तुम्ही इथं व्यसनमुक्त व्हायला? ते म्हणे बघा सर, मी दररोज एक पदार्थाचं सेवन करीत होतो आणि ते आपलीच खायची आपल्या नियमित खाणारी वस्तूच आहे. ती एकदा खाल्ली की दुपारचं जेवण करायची गरज नाही, डायरेक्ट मी संध्याकाळी जेवण करीत असतो. म्हणलं असे कुठला पदार्थ आहे? त्यांनी सांगितलं. आता ते सगळे वस्तू सांगायची गरज नाही, तुम्ही तर त्याचा सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. व्हाईटनर आहे, बाम आहे, या आहे, ते आहे, पाव आहे, सगळं काय आहे. तर अनेक वस्तूंचा आपण इथं नावाचा उल्लेख करू शकत नाही. ते व्यक्ती म्हणले थोडंसं जर खाल्लं तर ते संध्याकाळपर्यंत आम्हाला जेवण करायची गरज पडत नव्हती. आणि असं करता 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 मी कधी डॅमेज झालो मला लक्षात नाही आलं. आणि तीच वस्तू माझा मुलगा खाताना मी पाहिले आणि म्हणून माझं मन शून्य झालं. इथपर्यंत जाण्याची गरजच काय पडली? आणि म्हणूनच मी तुम्हाला धन्यवाद देईन. पालकाची एक मोठी जबाबदारी आहे. मुलगा काय करतोय तो 1 तास 2 तास जरी आपल्याशी संवाद साधले नाही तर त्याच्यावर कार्य करणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच म्हणलं जातं प्रेमाने सांगा. आपल्या ह्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेलनेसमध्ये तेच सांगितलं जातं. तुमची जबाबदारी काय आणि त्या व्यक्तीला त्यातून बाहेर कसं काढायचं. बघा 4 प्रकारे त्याला बाहेर काढता येतं. 1, प्रेमाने, खूप प्रेमाने समजून. त्याला नाही समजलं तर थोडंसं त्याला वेगवेगळ्या नाही का राग देश त्या माणसाला बाजूला ठेवा म्हणजे त्याला सजगता येईल. 3, की त्याला हे सांगा की बाहेरचे वातावरण कसं त्याचं ॲडिक्शन झालेलं आहे है ना. एक राक्षसी प्रवृत्तीमुळे अनेक लोक त्याला शिकार होत आहेत. 4, मग हातात आपल्याला छेडे घेतल्याशिवाय शक्य नाही आणि ते छेडे घेणंच गरजेचं आहे. एवढ्या छेडे घेण्यापर्यंत जर माणूस ऐकत नसेल तर मग फार मोठी हानी मानावं लागेल. आणि म्हणूनच आपण जे म्हणतो दवाखाने हे ते जे आहेत त्याच्यापेक्षा मी म्हणाल मानसिक आजारावर काम करणारे जास्त डॉक्टर इथून पुढे उदयास येतील का काय याची थोडंसं सर्वेक्षणमध्ये दिसू राहिले. कारण प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये हे व्यसनाचा छोटासा दिसणारा तंबाखू हा कुठं घेऊन चालला आणि त्याच्यावर कार्य करण्यासाठी अनेक लोकांना याच्यात उतरावं लागतंय. फार मोठं एक समस्या निर्माण होती की काय अशी भीती देखील निर्माण होत आहे की नाही. आणि तेच आपल्यासारख्या संस्था असतील अनेक सामाजिक उपक्रममध्ये सरकार त्याच्यावर खूप कार्य करते. सरकार कार्य करत नाही असं नाही, सरकार देखील कार्य करते. आणि त्याच्यावर जे आपण म्हणतो ना तुम्ही स्टिकरवर 75% नावाचा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे, ते शासनाचं काम करते. पण आपण त्याचं का घ्यावा? त्याच्यापेक्षा कितीतरी अशा वस्तू आहेत. तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, ध्यान करा है ना. असे कितीतरी आपल्या वनस्पती आहेत जे करून तुमची ऊर्जा वाढू शकतील है ना. असंच उद्या 31 मे निमित्त माझे दोन्ही मुली वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं तर त्यांनी एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. तर त्यांचं एक प्रेझेंटेशन आहे. तर त्यांचं प्रेझेंटेशन आपण पाहूया. माझी मुलगी भाग्यश्री ही त्याचं एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि तिने एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. हा भाग्यश्री आहे का? जय गुरुदेव. हा जय गुरुदेव. हा हे पॉवर पॉइंट हे काय तयार केलेले ना त्याचं जरा सरांना पण याचं विश्लेषण करून सांग हे काय आहे. नमस्कार, मी भाग्यश्री पेंडम आणि मी फर्स्ट इयर BDS मध्ये शिकत आहे. तर आता उद्या आपला जागतिक तंबाखू विना दिवस साजरा केला जातो. तर त्यावर कॉम्पिटिशन विरोध केला जातो. साजरा नाही म्हणायचं, विरोध करण्याचा दिवस आहे. हा तर त्यासाठी एक कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि त्यामध्ये पोस्टर तयार करायचं होतं. त्यासाठी मी हे पोस्टर तयार केलं. तर मी हे पोस्टर माझ्या थिंकिंगद्वारे तयार केले आणि या पोस्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी त्यामध्ये 4 ब्लॉक्स तयार केलेत आणि त्यामध्ये एक कंटेंट्स, इफेक्ट आणि मॉर्टॅलिटी रेट आणि वे टू क्विट. तर पहिला आहे की कंटेंट्स, जे आपण व्यसन करत असतात लोक, तर त्या व्यसनामध्ये काय काय पदार्थ आहेत ते त्यामध्ये मी मेन्शन केले आहेत. तर खूप केमिकल्स आहेत, ते खूप डेंजरस केमिकल्स आहेत. की सरांनी जसं सांगितलंच की निकोटीन हा खूप डेंजर पदार्थ आहे की त्याच्याने आपली पूर्ण आपल्यामध्ये निगेटिव्हच तयार होत असते त्याच्याने. आणि असे खूप प्रकारचे केमिकल्स आहेत की त्या तंबाखूमध्ये
असतात. दुसरा ब्लॉकमध्ये मी असं हे करत आहे की इफेक्ट आहेत की स्मोकिंग असो, टोबॅको आपण चिविंग द्वारे व्यसन करत असतो, ते त्याच्याने काही फायदा होत नसतो, फक्त आणि फक्त त्याचे साईड इफेक्टच आहेत. तर ते आपल्या बॉडी मधल्या भरपूर ऑर्गन्सवर म्हणजे जवळजवळ सगळ्याच ऑर्गन्सवर इफेक्ट करतो. त्यातले काही खूप उठून दिसतात ते ऑर्गन्स आहेत, लंग्स आहे, हर्ट आहे, माउथ, किडनी, पॅनक्रियास, स्टमक, युरिनरी ब्लॅडर आणि लिव्हर. हे जे ऑर्गन्स आहेत की खूप महत्वाचे आहेत आपल्या शरीरासाठी आणि तो त्याच्यावरच इफेक्ट करत असतो. आणि सर्वात महत्वाची आता ज्या लाईव्ह सिच्युएशन आहे की पॅन्डेमिक, त्यामध्ये आपण इम्युनिटी वाढवत असतो, तर त्या इम्युनिटीवरच तो सगळ्यात जास्त इफेक्ट करत असतो. आपली इम्युनिटी खूप कमी करत असतो तो. आणि त्याच प्रकारे खूप हार्ट अटॅक येत असतात खूप जणांना. हे सगळ्यात जास्त कारण आहे स्मोकिंग केल्याने हार्ट अटॅकनी खूप माणसांचे डेथ होते, आणि लंग्स कॅन्सरने सुद्धा. तर खाली मी थर्ड ब्लॉक मध्ये असं सांगितलं की मॉर्टॅलिटी रेट, की मॉर्टॅलिटी डेथ म्हणजे डेथ रेट, की दरवर्षी 10 मिलियन पेक्षा जास्त लोक फक्त आणि फक्त स्मोकिंग आणि टोबॅको म्हणजे व्यसन केल्यानेच मरतायत. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे की हार्ट डिसिजेस, की तो स्मोकिंग हा आपल्या हृदयावर खूप मोठा परिणाम करतो. त्याने ब्लड प्रेशर वाढतो, हार्ट अटॅक येतो, कार्डियाक आउटपुट जो असतो त्याच्यावर तो हे करत असतो, इफेक्ट करत असतो. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे खूप चान्सेस असतात. हार्ट फेल पण होतो. आणि दुसरा जो आहे लंग कॅन्सर, की त्याच्याने खूप लोकांची डेथ होत आहे, ते आहे लंग कॅन्सर, जो आपल्या इफ स्मोकिंग ही आपल्या लंगवरच इफेक्ट करत असते, कारण त्या धुराने आपल्या जे अल्विओले असतात लंग्स मध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये, तर त्यावर तो त्यांना हे करून टाकतो. गोळे असतात ते एकदम त्यातली पूर्ण जे हे असतात ते पूर्ण काढून टाकतो. आणि दुसरा आहे की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, हा पण एक खूप मोठा हे आहे डेथ साठी, एक डिसीज आहे जो डेथ होते माणसांची खूप जास्त. नंतर आहे अदर कॅन्सर असेल, की ओरल कॅन्सर असेल, आपल्या माउथ मध्ये होतो, आपल्या तोंडामध्ये होतो, ओरल कॅन्सर असेल, लंग कॅन्सर आहे, खूप सारे असे कॅन्सर होतात स्मोकिंगद्वारे. तर आणि स्ट्रोक आहे, धक्का लागतो, अचानक धक्का लागून हार्ट अटॅक येतो, हा एक खूप म्हणजे माणसांची मुळेच होत आहे जास्तीत जास्त. दुसरे आहे वेट, जो चौथा ब्लॉक आहे, मी त्यामध्ये असं सांगितले की वे टू क्विट, म्हणजे जर आपल्याला बाहेर पडायचे आहे, तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर फर्स्ट आहे स्टिक टू द प्लॅन, म्हणजे आपण प्लॅन बनवा की दिवसभरात आम्ही असं करू वगैरे. नंतर स्टे बिझी, म्हणजे त्या प्लॅनवर काम करा, त्याच्या बिझी राहा काही ना काही कामात, म्हणजे आपल्याला तो डोक्यात येणार नाही तो विचार करण्याचा. तिसरा आहे अवॉइड स्मोकिंग ट्रायगर्स, म्हणजे आपल्याला स्मोकिंग कडे उत्तेजित करतायत ते ट्रायगर्स आहेत, त्यांना अवॉइड करा, त्यांना इग्नोर करा. नंतर आहे स्टे पॉझिटिव्ह, की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, खूप म्हणजे निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह राहा की हा हे असं आहे, मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल म्हणून. आणि स्टे मोटिवेटेड, म्हणजेच आपल्याला स्वतःला समजून समजून सांगा की ते बिलकुल चांगलं नाहीये, ते खूप खराब आहे आपल्या शरीरासाठी, दूर राहायला पाहिजे आपण. आणि शेवटी हे सांगेल की चूज टोबॅको फ्री लाईफ, म्हणजे आपलं जीवन टोबॅको विना हे करा, चूज करा. तर पुढचे पोस्टर, हा दुसऱ्या कॉम्पिटिशन साठी मी पोस्टर तयार केला आहे. तर त्यामध्ये मी असे हे दाखवलंय की जास्तीत जास्त लोक आहेत की ते स्ट्रेस आणि टायर्ड मुळे, म्हणजे थकल्यामुळेच ते खूप स्ट्रेस असेल तर त्यामुळेच ते व्यसनाकडे वळत असतात. तर तो पहिला माणूस आहे खूप स्ट्रेस मध्ये आहे, आणि दुसरा माणूस आता तर दुसरा तो विचार करत आहे की हा या व्यसन करू म्हणून, स्ट्रेस मध्ये आहे, तर स्ट्रेस भागवण्यासाठी आपण काहीतरी ऍडिक्शन करायचं हे करत असतो, आपल्या मनात येत असते. तर ते ऍडिक्शन केल्यामुळे तो आपण तिसरा पिक्चर पाहतो, त्यामध्ये असं दाखवले तो यंग असूनही तो स्मोकिंग करून करून एकदम वयोवृद्ध दिसत आहे, त्याची एज खूप दिसत आहे. आणि चौथ्या पिक्चर मध्ये असं दाखवले की तो स्मोकिंग करूनही तो सगळं लॉस्ट केलं त्याच्या, म्हणजे तो इकॉनॉमिकली हे झालाय, सगळे त्याला म्हणजे त्याच्या इग्नोर करतायत त्याला, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाहीये. आणि स्मोकिंग मुळे आपल्याला काही फायदे होत नाही,
ते आपण स्ट्रेसमध्ये स्मोकिंग करू, पण शेवटी आपल्याला त्याच्याने हेच आहे, आपल्याला स्ट्रेसच भेटणार आहे, सॅडनेस किंवा दुःखच भेटणार आहे आपल्याला पुढे जाऊन. तर खाली पाहिलं आपण की ह्या जगामध्ये खूप जण स्मोकिंग तर करतच आहेत आणि त्यानुसार पॉझिटिव्ह थिंकिंग वाले पीपल्स पण आहेत आपल्या जगामध्ये. तर त्यासाठी एक असे इंडिकेट करत आहे मी की ह्याच्यामध्ये एक माणूस आहे की तो सांगतोय की हे बिलकुल चांगलं नाही, हे तुझ्यासाठी तू काही पण करू शकतो, थ्रोट कॅन्सर करू शकतो तुला, किंवा तुझ्या लंग्स डॅमेज करू शकतो. तर तो त्याला समजून सांगत आहे. तर मग त्याला हे माहितीच नव्हतं की तो स्मोकिंग जेव्हा ऍडिक्शनला झाला त्याला ते माहितीच नव्हतं. खूप जणांना माहिती नसतं की त्याचे काय फायदे काय तोटे आहेत. तर मग तो नंतर ना विचार करतो, तो म्हणतो की आता मी कसं करणार, बाहेर कसं पडू मी ह्याच्यातून. तर तो दुसरा पॉझिटिव्ह थिंकिंग वाला पीपल आहे, तो सांगतोय समजून की आताही लेट नाहीये आपल्या, की आपण आताही सोडू शकतो. असं काही नाही की पूर्ण संपलं जीवन वगैरे म्हणून ह्याच्यामध्ये. आपण आताही सोडू शकतो. तर मग तो आता त्या सिगरेटला तुडून टाकतोय की मी आता स्मोकिंग करणार नाही. आता मी अवेअर झालो त्याबद्दल. आता मी स्मोकिंग करणार नाही. तर तो दुसरा सांगतोय, "हे या गुड, असंच राहा, म्हणजे करू शकतो तू." तर शेवटी आय कॅन, आय विल अँड आय मस्ट, की जो स्मोकिंग करत होता की तो म्हणतोय की मी करू शकतो, मी करेल आणि मी करेलच. तेव्हा तो जाऊन पुढे जाऊन हॅपी होऊ शकतो. स्मोकिंग करून कोणालाही हॅपीनेस भेटतच नाही. हॅपी आपण ते स्मोकिंग सोडल्यावरच होऊ. त्यामध्ये आपल्याला फक्त सॅडनेसच भेटणार. तर या प्रकारे मी असे 2 पोस्टर तयार केले आणि माझी ही माहिती. थँक यू. जय त्याचे गुरुदेव. त्याच्याही पुढे जाऊन माझी मुलगी एक फायनल इयरला आहे आणि एक फर्स्ट इयरला आहे. फायनल इयरची जी आहे भावना, ती आता फायनल इयरला आहे, डॉक्टर आहे. तिने देखील एक पोस्टर तयार केले त्या कॉम्पिटिशनमध्ये. त्यांच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन आहे, त्याचं उद्या त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे. हां भावना, त्याची माहिती सांगा. जय गुरुदेव. हां. आज अमोल सरांनी खूपच छान माहिती सांगितलीच आहे. तर मी माझ्या नॉलेजनुसार हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तर त्यात सगळ्यात आधी असं दिसतं की एक माणूस आहे, त्याला माहितच आहे की सगळ्या ऑर्गन्स वरती टोबॅकोचा जो परिणाम होतो, जसं की हार्टवर असेल, हार्टवरती हार्ट रेट वाढतो, ज्यामुळे बीपी वाढू शकतो. आणि बीपी वाढल्यामुळे हार्टवरती प्रेशर वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढतात. आणि लंग्स वरती असा परिणाम होतो की सीओपीडी जो हा आजार आहे, तो सगळ्यात जास्त, सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, हा जो आजार आहे तो स्मोकिंग किंवा सिगारेट स्मोकिंग केल्यामुळे सगळ्यात जास्त होतो. आणि लिव्हरवरती असा परिणाम होतो की जे टोबॅको आहे त्यात खूप केमिकल्स आहेत. तर लिव्हर आहे तो सगळ्या जे आपले ब्लड जे सगळे येतं ते सगळं प्युरिफाय करण्याचं काम करत असतो. मेटाबॉलिझम त्याचं काम आहे. तर ते लिव्हरमध्ये सगळ्यात मेटाबॉलिझम कमी होतं आणि मेटाबॉलिझम वरती अफेक्ट करतो. इम्युनिटीवरती सगळ्यात जास्त अफेक्ट होतो. किडनीवरती होतो. किडनी जे प्युरिफाय करण्याचं काम करतं त्यावरती होतो. आणि तोंडावरती असा परिणाम होतो की तो तोंडावरती जाऊन डिपॉझिट्स बनवतो, जसं की स्टेन्स असं म्हणतात. ब्लॅक स्टेन्स किंवा काळे डाग दातावरती दिसतात. आणि त्यामुळे तोंडाचा घाण वास येणे असे परिणाम होतात. आणि तर आपण यातून कसे बाहेर पडू शकतो, तर सगळ्यात आधी आपण एक प्लॅन बनवू शकतो, ज्यामध्ये त्यात सगळं असं असेल, मी टोबॅको करणार नाही, दिवसभरात सगळं जे आपलं शेड्यूल असतो तो शेड्यूल करायचा आणि तो फॉलो करायचा. आणि तो आपण नेहमी बिझी राहायला पाहिजे कोणत्या ना कोणत्या कामात, की ज्यामुळे आपल्याला त्याची आठवण येणार नाही. जसं की एक्सरसाइज करू शकतो, किंवा खूपच तुम्हाला जर असे वाटत असेल की करावंच, तर निकोटिन गम्स आहेत, लोरेंजेस वगैरे भेटतात, तर ते यूज करू शकतो. चिविंग गम्स असतात. तर थर्ड स्टेप आहे अवॉइड स्मोकिंग ट्रिगर्स. तर ते आपण कसं अवॉइड करू शकतो, की कॅफिन अवॉइड करू शकतो, किंवा स्मोकिंग ज्या प्लेसेसवरती अवॉइड रेस्ट्रिक्टेड असतं त्या एरियाजमध्ये जाऊन आपण काही काळ आपला वेळ घालवू शकतो, की ज्यामुळे आपण
आपल्यावरती कंट्रोल करू शकतो. फोर्थ स्टेप आहे स्टे पॉझिटिव्ह, की आपण नेहमीच आपली थिंकिंग पॉझिटिव्ह केली पाहिजे, कारण हे सगळं मानसिक मांडीवरती परिणाम करणार आहे. जसं सरांनी सांगितलंच की सर्वात जास्त परिणाम मनावर होतो. तर त्यामुळे आपण आपली मनाची प्रवृत्ती बदलली पाहिजे. आणि फिफ्थ स्टेज आहे स्टे मोटिवेटेड. आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्स या सर्वांचा हेल्प घेऊ शकतो, की ज्यामुळे आपण त्यातून बाहेर राहू. तर शेवटी मी एवढंच म्हणेल की कधीच कोणतीही गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला आपली मनाची तयारी करणे गरजेचे आहे. मनाची तयारी असेल तरच ती गोष्ट होऊ शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या पद्धतीने सर्वजण उद्या टोबॅको डे निमित्त अनेक सामाजिक संघटना पुढे प्रबोधन करीत आहेच. तर हे माझे दोन्ही मुली सध्या सर मला सांगायला आवडेल, माझ्या दोन्ही मुली BDSला आहेत. एक फर्स्ट इयरला आहे, एक लास्ट इयरला आहे. दोन्ही डॉक्टर होत आहेत. तर त्यांच्या कल्पनेतून त्यांनी हे केलेलं आहे. त्यांचे जेवढं ज्ञान आहे है ना. शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता हेच असे म्हणेल की नको त्या गोष्टी आत्मसात आपल्या हातात घेण्यापेक्षा ते सोडून चांगल्या गोष्टी हातात धरलं तर आपलं जीवन सुलभ राहण्याशिवाय राहू शकत नाही आणि त्याला कोणी रोखू शकणार नाही. एवढी ताकद त्या पॉवर त्या ब्रीदिंग प्रोसेसवर आहे, ज्याला आपण म्हणतो ना योगा, प्राणायाम, ध्यान. आणि हे आजपर्यंत हे सांगत आलेलं आहे. अनेक ऋषी मुनी. आपली संस्कृती ती नाही आहे. आपली संस्कृती पाश्चात्य देशामध्ये घेतात आणि त्यांची संस्कृती, त्यांचा घाणपणा आपण आणतो. आणि बोलता बोलता तुम्ही अनेक प्रकारचे व्यसनामध्ये तुम्ही बोललेत की मैथूनचा हा प्रकार जो आहे, सध्या मोबाईल ॲडिक्शन एवढं भयंकर वाढलंय. काही दिवसांनी त्याच्यावर सुद्धा समुपदेशन करण्यासाठी अनेक लोकांनी याच्यावर उतरावं लागणार आहे. आपल्यासोबत असे डॉक्टर अभय मुथा म्हणून देखील आहेत. अभय मुथांचं डॉक्टरांचं देखील खूप मोठं कार्य चालतंय. डॉक्टर आहेत का? अभय मुथा म्हणून आहे जे पूर्ण वेळ त्या याच्यावर काम करतात. हा डॉक्टर. नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कृष्णाजी. हा, जय गुरुदेव. अमोलजी, आज खूप खूप आनंद वाटला मला तुम्हाला बघून. खूप आनंद वाटला. खूप चांगलं प्रेझेंटेशन केलंय तुम्ही. ठीक आहे. मोजक्या शब्दामध्ये अगदी अभ्यासपूर्वक चांगल्या स्लाइड्स प्रेझेंट केल्या. त्याबद्दल तुमचं पुन्हा खूप खूप म्हणजे धन्यवाद तुम्हाला. आणि आपल्या भाग्यश्री दिदी आणि दुसरी काय नाव? भावना. येस. भाग्यश्री आणि भावना यांनी सुद्धा खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं. खूप आवडलं मला. म्हणजे यांच्या सगळ्यांसाठी मी म्हणेल एकदा टाळ्या. कारण आपण म्हणतो ना आपल्यापासून सुरू करायला पाहिजे हे प्रोजेक्ट. येस. आपण जर नीट असेल तर समाजाला आपण नीट करू शकतो. कारण माझं जे कार्य आहे निश्चितच मला आनंद होत आहे की माझ्या मुली सुद्धा गुरुजींच्या कामामध्ये, गुरुजींच्या संकल्पाला त्यांच्या यथायोग्य यथाशक्ती ज्ञानाप्रमाणे ते उतरतात. आणि हेही पुढे जाऊन सांगेल, दररोज संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान हे दोघी मुली फ्री योगा प्राणायाम देऊन लोकांना 50 लोकांना रोज लाभ देत आहेत. आणि आपण म्हणतो ना डॉक्टरांनी जे बोललेत ना, चांगल्या व्यक्तींनी पालकत्व स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय की मोठ्यांनीच नाही तर छोट्यांनी सुद्धा याची जबाबदारी जर घेतली तर निश्चितपणे संकल्प जो आहे गुरुजींचा, व्यसनमुक्त भारत होण्यास वेळ लागणार नाही. हा डॉक्टर. आता याच्यामध्ये ऍड करण्याची माझी काही इच्छा नाही. खूप चांगलं प्रेझेंटेशन झालंय. काही नाही, म्हणजे इट्स बेस्ट. एवढंच मला म्हणायचं होतं. तसं ऍज अ 25 वर्षापासून मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. बरोबर. तर व्यसनमुक्तीवर भरपूर काम केलंय. ठीक आहे. आणि माझा संकल्प असतो की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा व्यसनमुक्त झाला पाहिजे. आणि मी फक्त जवळपास आज त्यासाठीच काम करतोय खरं. ठीक आहे. माझं प्राईम हे असतं त्याच्यामध्ये की आपल्याकडे आलेला मनुष्य व्यसनमुक्त झाला पाहिजे.
आंबोजी डॉक्टर अभय मुत्यांचं एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. गेल्या 30 ते 35 वर्षांचं त्यांचं प्रॅक्टिस आहे, जे आणि होमिओपॅथमध्ये MD आहेत, समुपदेशनमध्ये मोठं कार्य आहे आणि आजपर्यंत लाखो लोकांना या मार्गातून त्यांनी बाजूला धक्का देऊन बाजूला काढून त्यांचे संसार उभे करण्यासाठी खूप मोलाची त्यांनी मदत केलेली आहे आणि झालेलेच आहे. अशा चांगल्या कामांना आपण निश्चितपणे चांगलंच म्हणायला हवे है ना. गुरुजी म्हणतात ना कि अच्छी बातें सुनो तो अच्छा हो जाएगा और अच्छी बातें लोगों को सुना करो